राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। राज्यातील शेतकऱ्यां मित्रांना आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बातमी म्हणजे शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी विषयी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच 2 मिनिटांपूर्वी सर्वात मोठा आदेश दिलेला आहे की शेतकऱ्यांचे कर्ज 30 जून पर्यंत सर्व माफ करण्यास आता सांगितलेले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे। शेतकऱ्यांचे सर्व कर्ज 30 जून पर्यंत कर्ज पूर्ण माफ करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या भाषणामध्ये आवाहन केलेलं आहे सादर। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व आनंदाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा। आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना आता 2 लाखापर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। त्यामुळे कृषी क्षेत्रातील इतर घटकांसाठी मात्र अर्थसंकल्पात भरीव तरतूद झाला नसल्याचे दिसते। मात्र जुन्या पुराण्या घोषणांचा उल्लेख मुख्यमंत्री अर्थसंकल्पात भाषणात केलेले आहे। त्यामध्ये कृषी समृद्धी योजना, नैसर्गिक शेती अभियान, पशुपालन योजना, मासे योजना या योजनेची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना 4 सुविधा आता उपलब्ध करून द्यायचे सुद्धा आता ठरवलेले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे व तुमच्या फायद्याची योजना सुद्धा राबवण्यास सांगितलेली आहे। त्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, तुमचे 30 जून पूर्वीच आता 30 जून पासून कर्ज माफ होण्यास सुरुवात होणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा, कारण असेच नवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करत असतो। कृषी समृद्धी योजना, या योजनामधली पहिली योजना म्हणजे कृषी समृद्धी योजना। कृषी समृद्धी योजनेसाठी 2026-27 ते 2029-30 या 4 वर्षाच्या कालावधीत राज्यातील कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणूक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत। राज्य सरकारने मागील वर्षीच कृषी समृद्धी योजनेची घोषणा केली होती। या योजनेतून कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणुकीसाठी पुढील 5 वर्षासाठी 25,000 कोटी रुपयांची तयारी करण्यात येणार असल्याचे जाहीर केलेले आहे। त्यासाठी प्रत्येक वर्षी 5 कोटी रुपयांची योजना करण्यात येणार येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। परंतु पहिल्याच वर्षी या योजनेसाठी निधीला हात आखडला घेण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात पुन्हा या योजनेचा उल्लेख केला आहे, परंतु त्यासाठी किती निधी देणार आहेत याबद्दल माहिती दिली नाही। राज्य सरकार अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करत आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र निधीच्या पुराव्यासाठी आढावा योजनेची अंमलबजावणी बारगळ्यात असल्याचे चित्र आता तुम्हाला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे, कृषी समृद्धी योजनेची मोठी घोषणा सुद्धा केलेली आहे। तर बघा, हे झाली पहिली योजना। आता दुसरी योजना आहे नैसर्गिक शेती। राज्यातील 5 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणून सकल व पोषकयुक्त शेतीमाल उत्पादनासाठी आगामी 2 वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान या योजनेची अंमलबजावणी करणार आहे, असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल
असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भाषणामध्ये केलेलं आहे। त्यामध्ये झाली हे 2 झाले, तर तिसरी योजना अशी आहे की गोपीनाथ मुंडे अपघात योजना, ही झाली नंबर 3 ची योजना। बघा, गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे। या योजनेतून शेती मजुरांना अपघात असल्यास आर्थिक मदत दिली जाणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषणा केलेली आहे। त्यामध्ये गोपीनाथ मुंडे अपघात योजना ही शेतकऱ्यांसाठी सर्वात दिलासादायक योजना आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये नंबर 4 आहे पशुपालन योजना। तर बघा मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुपालन उद्योजक योजना सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे। मुख्यमंत्री म्हणाले की राज्याच्या कृषी उत्पादन 25% वाटा आहे, त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशु योजना सुरू करण्यात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले। तसेच पशुपालनासाठी महिला शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे, असे सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले। राज्यातील मत्स्य व्यवसाय विकासासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात 1240 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आणल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। तर बघा, यामध्ये मासा व्यवसायासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार असून मुख्यमंत्री मास्य योजना राबवण्याची घोषणा स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी सरकारने सर्वात मोठ्या 4 घोषणा केलेल्या आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या जीवनाचा पाया व त्यांच्या जीवनाचे अवलंबून आता स्वतः करता येईल। त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः घोषणा केली। त्यामध्ये शेतकऱ्यांना 4 योजना राबवलेल्या आहेत, त्या योजनेचे आम्ही पालन करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट या भाषणामध्ये सांगितलेले। कृषी समृद्धी योजना असो, नैसर्गिक शेती असो, गोपीनाथ मुंडे योजना असो, पशुपालनासाठी योजना असो, या 4 योजनेचा आम्ही तुम्हाला मोबदला देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेले आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ही आता गोष्ट झालेली आहे। शेतकऱ्यांना सांगितले की देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की शेतकऱ्यांचे कर्ज आम्ही आता लवकरच माफ करू। काही शेतकऱ्यांना वाटत असेल की कर्ज लवकर माफ होणार नाही, कोणी गव्हावरती कर्ज काढले असेल, कुणाचे पाण्यामध्ये नासधूस झाले असेल, कुणाचे उन्हामध्ये नासधूस झाले असेल, अशा शेतकऱ्यांना कर्ज आता लवकर देणार आहे असे स्पष्ट देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच भाषणामध्ये सांगितलेले आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना आता लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमच्या कर्जमाफीचा मेसेज येणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर तुमचे बँक खाते अकाउंट चेक करा व तुमच्या कर्जाची तुलना करा। शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी असेच नवनवीन भरपूर मोठ्या प्रमाणात योजना राबवण्याचे आता या भाषणामध्ये सांगितलेले आहे। आजच्या या अर्थसंकल्पना योजनेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की आम्ही शेतकऱ्यांसाठी अशाच कायम नवनवीन योजना राबवत असतो, त्यामुळे अनेक राबवणार आणि इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचे भले होण्यासाठी अशाच नवनवीन योजना राबवणार आहोत। जर तुम्ही शेतकरी मित्रांनो कर्ज जर काढले असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुमचे बँक अकाउंट, तुमच्या जवळची पतसंस्था लवकरात लवकर जाऊन चेक करा, कारण तुमच्या बँकेचा किंवा पतसंस्थेचा मेसेज केव्हाही येऊ शकतो। तुमचे कर्ज केव्हाही 30 जूनच्या पूर्वी केव्हाही माफ होऊ शकतो। त्यामुळे लवकरात लवकर शेतकरी मित्रांनो तुमचे बँक अकाउंट चेक करा। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आता आनंदाची बातमी झालेली आहे। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्यासाठी 4 नवीन आता योजना राबवण्याचे ठाम निर्णय सांगितलेला आहे। त्यामुळे
शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर या 4 योजनेचा तुम्ही लाभ घ्या आणि तुम्ही सुद्धा जीवन ही करा. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुम्ही जर असेच नवनवीन चॅनलवरती व्हिडिओ जर पाहण्याचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.